आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। झेंडा कोणताही घ्या, दांडा विकासाचा असला पाहिजे। सामाजिक कार्यकर्ते विकी शिंदे। निवडणूक म्हटली की राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचावे लागते। एकच पक्षात निष्ठा दाखवून उभे आयुष्य जर काढले तर महत्त्वाचे पद अथवा निवडणूक आले की निवडणुकीचे तिकीट डावलले जाते व तेथे आर्थिकदृष्ट्या मजबूत किंवा राजकीय पक्षाच्या नातेवाईकांना प्राधान्य दिले जाते। ही नेत्यांची कामे काही नवीन नाहीत, त्यामुळे कोणत्या पक्षात काम करावे या संभ्रमात कार्यकर्ते असतात। बदलापूरमध्ये प्रामुख्याने दोन पक्षाचे वर्चस्व आहे, शिंदे शिवसेना व BJP। जसे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार जाहीर झाल्या तसेच या दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ता कामाला लागले। यामध्ये सर्वांनी आपली राजकीय गणित जुळवायचे चालू केले। ही निवडणूक 10 वर्षांनंतर होत आहे व यावर आपले बदलापूरच्या विकासाचे 5 वर्ष निर्भर आहेत। नगरपालिकेवर झेंडा कोणताही पक्षाचा फडकावा, पण दांडा मात्र विकासाचा असावा, असा मौलाचा सल्ला सामाजिक कार्यकर्ते विकी शिंदे यांनी दिला। त्याचप्रमाणे सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात तरुणांना वाचनाचा विसर पडला आहे व महाराष्ट्रात झालेल्या पक्षातील युती बिघाडी यामुळे सर्व जनता संभ्रमात आहे। त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडे प्रचाराला आलेल्या उमेदवाराची मागील पार्श्वभूमी, त्याचे शिक्षण, समाजाप्रती योगदान, आपल्या प्रभागातील समस्यांची जाण त्याला आहे की नाही, त्याचे पुढील विजन काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती घेऊन नागरिकांनी मतदान करून योग्य तो उमेदवार विचारपूर्वक निवडला पाहिजे। मी माझे मत देऊन अशा उमेदवाराला निवडून देईल की जो सुशिक्षित आहे, कर्तव्यदक्ष असेल, भ्रष्टाचारी नसावा, जनहित साधणारा असावा, त्याचबरोबर कोणत्या आमिषाला बळी न पडता जे लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागातील विकास करतील त्यांना मतदानाद्वारे निवडून द्यावे। मग तो कोणताही पक्षाचा, जातीचा, धर्माचा असो। झेंडा कोणताही घ्या, दांडा हा विकासाचा असला पाहिजे, जेणेकरून परिवर्तन घडेल, असे मत सामाजिक कार्यकर्ते विकी शिंदे यांनी व्यक्त केले। धन्यवाद।